रॅपिड फायर. ओके. पहिली ऑडिशन साल 1991. पहिला प्रोजेक्ट INT वगैरे जे मी केलं होतं ते नाणेफेक नावाचं नाटक केलं ते. अहंकार नावाची हिंदी ज्याच्यामध्ये मी रीमा लागूंचा यंगर व्हर्जन प्ले केलं. वाव, छान. आर्किटेक्चर की अभिनय? दोन्ही. हो, पण आता सध्या अभिनय. आवडती मालिका तुमची? होणार असून मी या घरची. लक्ष्मीच्या पावलांनी की आई कुठे काय करते? लक्ष्मीच्या पावलांनी. स्वतःची आवडती भूमिका? मंदा, आई माझी काळूबाई. घरकामात कोणतं काम आवडतं आणि कोणतं अजिबात आवडत नाही? घरकामात आवडतात सगळी कामं करायला. भांडी जागेवर लावणं हा जो काही एक प्रकार असतो की घासून आलेली भांडी पुसून जागेवरती लावायची, ह्याच्यात मला थोडासा कंटाळा येतो. आणि घर आवरणे सारखं ते मला नाही जमत. मला ती हॉटेल रूम वाटली नाही पाहिजे असं माझं एक असतं. थोडासा पसारा पाहिजे. ठीक आहे, थोडासा आहे इकडे तिकडे, बॅग इथे आहे, ओके फाईन, घर आहे. मालिका, रंगमंच की चित्रपट? रंगमंच. अरे वा. कारण कसं ना, रंगमंचावरती तुम्ही किती नाही म्हटलं तरी रिटेक नाही. तुम्ही एकदा जे बोललात ते बोललात आणि सुटला तो सुटला. आणि परत कसं असतं की रंगमंचाचा पहिला प्रयोग आणि रंगमंचाचा 100वा प्रयोग, तुम्हाला तुमचे डायलॉग्स माहिती आहेत, तुम्ही तुमचं सगळं पाठ आहे, पण जो समोर माणूस आहे, ऑडियन्स बसलाय, तो पहिल्यांदा ऐकतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला असं नाही वाटलं पाहिजे की अरे ह्याचे 10 प्रयोग झालेत करून, हा सगळं अँटिसिपेट करून बोलतोय. तुम्ही जेव्हा म्हणजे आता जसं मी बोलते, मी पहिल्यांदा बोलते आणि तुम्ही ऐकताय, बरोबर आहे. पण हेच जर मला 100 वेळा करायचं असेल तर तुम्हाला माहितीये ना मी काय बोलणार आहे ते, पण तरी सुद्धा समोरच्याला असं वाटलं पाहिजे की तुम्ही पहिल्यांदा ऐकताय ते. हे जे आहे ना, हे रंगमंचावरचं आहे. आवडता रंग? काळा आणि गुलाबी. आवडतं गाणं? नाही, मला पिक्चरमधली अशी गाणी भरपूर आवडतात. हिंदी गाणी जास्त आवडतात. रामलीला नावाच्या पिक्चरमधली मला गाणी प्रचंड आवडतात. आणि हम दिल दे चुके सनम मधली एक गाणं विचारलं मी. त्यामुळे एक गाणं असं नाहीये की ही माझी अशी लूप वरती चालू राहतात गाणी की ते गो ऑन. ड्रीम रोल? सेंट्रल कॅरेक्टर म्हणता येईल असं की तुमच्या मते, म्हणजे जसा आई कुठे काय करते मध्ये अरुंधती चा रोल होता, किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये असं काही नाही, निगेटिव्हही मला आवडेल. किंवा स्वाभिमानमध्ये जो सविता प्रभुणेंचा रोल होता की पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे, दोन्ही आहे. तो असा ज्याला एक से आहे, ज्याला एक ठहराव आहे, ज्याला कमांड आहे, असा कुठलाही रोल, मग तो पॉझिटिव्ह असू दे, तो निगेटिव्ह असू दे, तो ग्रे शेड असू दे, पण ज्याला कमांड आहे, जो करायला तुमची सगळी ताकद लागेल, तुमचा सगळा एक्सपिरियन्स लागेल. तुमचा फेवरेट दिग्दर्शक? भीमराव मोढे. कॉमेडी की इमोशनल? इमोशनल. कॉमेडी खूप कठीण आहे, पण इमोशनल मला आवडेल जास्त. आजपर्यंत केलेली एखादी भूमिका जी आव्हानात्मक होती? मंदा जी मी केली आई माझी काळूबाईमध्ये. प्रसिद्धी की समाधान? दोन्ही. OTT की सिनेमा? मी म्हटलं तसं, रोल मला कुठे छान असेल तो, OTT किंवा सिनेमा, मीडियम डझंट मॅटर. तुमचा आवडता सहकलाकार? माझा आवडता सहकलाकार अलका कुबल. एका शब्दातली ना? एक्स्ट्रोवर्ट आणि इमोशनल, दोन्ही. बरं. खूप छान झाल्या गप्पा लीनाताई. तुम्ही मनापासून उत्तरं दिलीत आणि खूप मनापासून बोललात. मला खूप बरं वाटलं. खूप मला वाटते 3-4 महिन्यापासून आपण चालू आज उद्या ते जमत नव्हतं, ते फायनली जमलेलं आहे. फायनली जमलं आणि खूप छान जमलंय असं मला वाटतंय. मलाही असंच वाटतं की खूप छान जमलंय. तुम्हाला जे अपेक्षित असेल तसं आपल्या गप्पा झालेल्या आहेत. आपल्या दोघींच्या गप्पा प्रेक्षकांना अपेक्षित असतील अशा झाल्या असतील अशा अपेक्षा. येस. मंडळी, तुम्हाला कशा वाटल्या आमच्या गप्पा? लीनाताईंचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की माझी आत्ता आम्ही ज्या गप्पा मारल्या, मी मुलाखत वगैरे असं म्हणणार नाही, गप्पा मारल्या वैशालीताईंबरोबर, त्याच्यात खूप मजा आली. त्यांनी प्रश्नही असे अगदी काय म्हणतात छान निवडले होते की ज्याच्यावरती मला भरभरून बोलता आलं. आणि इन जनरल सुद्धा तुम्ही मुलाखत आमच्या गप्पा बघून तुम्हाला कळलं असेल की मला बोलायला खूप आवडतं. आणि असंच बघत राहा, त्यांना सपोर्ट करत राहा आणि त्या अशा छान छान मुलाखती आणि गप्पा घेत राहतील. आणि नक्की बघा आणि सबस्क्राईब पण करा त्यांच्या चॅनलला. थँक्यू.